मूर्तिजापूर मतदारसंघात युवा परिवर्तन रॅलीला सुरुवात। अकोला जिल्ह्यातील ढगादेवी संस्थान येथून 9 ऑगस्ट या क्रांती दिनाचे औचित्य साधून मूर्तिजापूर मतदारसंघात सुगत वाघमारे यांच्या नेतृत्वात युवा परिवर्तन रॅलीची सुरुवात करण्यात आली। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात अजूनही पाहिजे त्या प्रमाणात विकास कामे झालेली नाहीत, त्यामुळे मतदारसंघातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे। नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही, आरोग्य सेवेचा पार बोजवारा उडाला आहे, तर शिक्षण क्षेत्राचीही दुरावस्था झाल्याने मतदारसंघातील सर्व समस्या जाणून घेण्यासाठी या परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले। या निमित्ताने सुगत वाघमारे यांनी मतदारसंघातील कुरणखेड या गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला। दादा, ही परिवर्तन यात्रा काढली, या मागचा आपला उद्देश काय? नमस्कार। आज ही जी परिवर्तन यात्रा आहे, कुरणखेड येथे चंडिका माताच्या मंदिरावरून आम्ही सुरुवात करत आहोत। आज क्रांती दिवस आहे आणि आज एक नवीन क्रांतीचा उगम, आज एक नवीन क्रांतीची सुरुवात म्हणून आम्ही इथे एक परिवर्तन संकल्प यात्रा म्हणून आम्ही इथे सुरू करत आहोत। ही यात्रा काढण्याचा मागचा उद्देश असा की निसर्ग जो आहे, निसर्ग जसा ऋतू मागून ऋतू येतात, जसं पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा येतो, हे बदलत असतात आणि परिवर्तन हा संसाराचा नियम आहे। ह्या नियमानुसार कुठलाही व्यक्ती असो, कुठलंही पद असो किंवा कुठलंही कार्य असो, याच्यामध्ये चेंजेस व्हायला पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे। आणि आज आम्ही या मूर्तिजापूर मतदारसंघासाठी आज हे परिवर्तन घडावं, यासाठी ही परिवर्तन संकल्प यात्रा आम्ही इथे या चंडिका माता मंदिरावरून आरती करून आम्ही आज पुढे निघत आहोत। मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये आमचा संकल्प जो आहे, परिवर्तनाचा जो संकल्प आहे, लोकांना मोटिवेट करण्याचा संकल्प आहे, लोकांना चांगल्या गोष्टीकडे कसं वळावं, इथे काय गोष्टीच्या गरजा आहेत लोकांकडून आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे, त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घ्यायचे आहेत, याकरिता ही परिवर्तन संकल्प यात्रा आम्ही इथे काढलेली आहे। धन्यवाद।